काही वर्षांपूर्वी युवकांच्या एका गटानं मला त्यांच्यात बोलायला बोलवलं होतं. बरेच युवक जमले होते आणि त्या हॉलमध्ये टाचून गर्दी झाली होती. तरण्या पोरांची आणि पोरींची. पोरी कमी होत्या, पण पोरांची गर्दी भरपूर झाली होती. आणि विषय असा होता की कुठल्या तरी एका गावात, त्या गावाच्या बाहेर एक प्रेमी युगुल किंवा प्रेमी जोडपं प्रेम करायला गेलं होतं. आणि गावातले जे संस्कृती रक्षक गुंड असतात, म्हणजे ते स्वतःला नियम वेगळे आणि दुसऱ्यांना नियम वेगळे असे ते गुंड असतात. त्या गुंडांनी येऊन त्या जोडप्याला किंवा त्या प्रेमी युगलाला झोडपून काढलं होतं, मारलं होतं आणि त्याचे व्हिडिओ केले होते आणि ते प्रसारित झाले आणि महाराष्ट्रभर त्याच्यावरनं खळबळ झाली होती. मग युवकांच्या एका गटानं मला बोलवलं बोलायला की तुम्ही या आणि आपली मतं मांडा. तर मतं मांडायला गेलो मी. पण मग सुरुवात करताना माझ्या लक्षात आलं की त्या युवकांच्या मनावर माझी काहीतरी एक विशिष्ट प्रतिमा आहे. ती साधारणपणे बंडखोर, विद्रोही, समाज रचनेच्या एकूण जो प्रवाह आहे त्याच्या विरुद्ध बोलणारा माणूस, अशी त्या लोकांच्या मेंदूवरची माझी प्रतिमा आहे त्या युवकांच्या, असं माझ्या लक्षात आलं. आणि पुढं त्यांच्याशी मी जेव्हा गप्पा मारायला लागलो तेव्हा तर ते जास्तीच स्पष्ट झालं. कारण मी भूमिका अशी मांडली की ज्यांनी मारलं त्या दोघांना, ते गुंडच आहेत, घाणेरडेच आहेत, विकृत आहेत. पण मुळात हेही समजून घेतलं पाहिजे की गावाबाहेर जाऊन प्रेम प्रकरण करणं आणि लपून छपून करणं हे तरी कुठल्या नैतिकतेत बसतं. इथं गडबड झाली. त्या युवकांना अपेक्षित असं होतं की मी त्या जोडप्याची बाजू घ्यावी. अर्थात मी त्या जोडप्याच्या बाजूनच होतो. म्हणजे मला माझं स्पष्टच मत होतं की प्रेम करायला मिळालं पाहिजे. तारुण्यात आल्यानंतर मुलामुलींना एकमेकांवर प्रेम करायला मिळालं पाहिजे, ही माझी ठामच भूमिका आहे. पण त्या मुलांना ते वाटत होतं की त्या मुलाच्या आणि मुलीच्या बाजूनं कळवळ्यानं मी बोलावं आणि या गुंडांना खूप साऱ्या शिव्या द्याव्यात. अर्थात ते देऊन झाल्या आणि त्यांना भलंबुरं म्हणून झालं, सगळं झालं. पण तरीही मी या दोघांची बाजू घ्यायला तयार नव्हतो. कारण यांनी जाऊन बाहेर, गावाबाहेर सुनसान जागेवर प्रेम का करायचं, असा माझा मुद्दा होता. तर लक्षात घ्या, प्रेम करायला ना भारतात जागाच नाही आहेत. आणि माझं स्पष्ट मत आहे की वयात आलेल्या मुलामुलींना एकमेकांवर सगळे भेद बाजूला करून प्रेम करू दिलं पाहिजे. वयात आलेल्या मुलामुलींना एकमेकांच्या प्रेमाच्या अभिव्यक्ती, बोलणं, एकमेकांचा स्पर्श, एकमेकांच्या बरोबर राहणं, याच्यासाठी वेळ, अवधी आणि संधी या समाजानं दिली पाहिजे, हीच माझी भूमिका आहे. तशी आपला समाज देतो का? म्हणजे त्या युवकांच्या गटाबरोबर बोलताना माझ्या लक्षात आलं की तिथं त्या गुंडांनी फक्त मारझोडीवर सोडलं तर त्या दोघांच्याही सटवाईनं त्या दिवशी गुलाबजाम खाल्लेले असणार सकाळी. त्यांच्या सटवाईनं दुसरं काहीतरी खाल्लं असतं तर त्या पोराला मारणं, त्यातनं त्याचा खून होणं, त्या पोरीवर बलात्कार होणं, त्यातनं त्या पोरीचाही खून होणं वगैरे अशा प्रक्रिया घडल्या असत्या. तर मी एक वडीलधारा म्हणून त्या गोष्टीला घाबरलेलो होतो. आणि असं मी पत्रकारितेत असल्यापासून या प्रकारच्या केसेस खूप हाताळल्यात. मी याच्यावर कथाही लिहिल्यात. मी मुंबईत पत्रकारिता करत होतो तेव्हा मुंबईतही ह्या पद्धतीचं पाहिलं आहे की ते बागा बिगा असतात किंवा समुद्राचे काठ असतात, तिथं गुंड येतात आणि जोडप्यांना मारतात आणि त्यातल्या मुलींवर बलात्कार करतात. तर बलात्काराचा नाद असलेले गुंड हे देशात प्रचंड आहेत आणि ते अशा एकांतात बसलेल्या जोडप्यांना पकडून फार छळत राहतात. आणि एकूणच आपल्या समाजात मुलामुलींनी अशा पद्धतीनं प्रेम प्रकरणं करावीत याला मान्यताच नाही आहे.
म्हणजे अशा तक्रारी किंवा केसेस समोर आल्यावर समाजाची प्रतिक्रिया अशी असते की कशाला झक मारायला जायचं त्यांनी त्या कोपऱ्यात, एवढ्या आडबाजूला कशाला जायचं. बरं, जो समाज या प्रतिक्रिया देतो तो समाज अशाच प्रेम प्रकरणांमधनं पुढं आलेला असतो. यांनी फार खुल्यावर आणि सगळ्यांना देखत अशी प्रेम प्रकरणं केलेली नसतात, यांनी आडबाजूलाच प्रेम प्रकरणं केलेली असतात. आता ज्यांची प्रेम प्रकरणं झालेली नाहीत वगैरे ते जाऊ द्या, ते फारच अलाहिदा लोक आहेत ते. पण ज्यांची प्रेम प्रकरणं होतात त्यांना भारतात आडबाजूला जाऊनच प्रेम प्रकरणं करावी लागतात. ही फारच सांस्कृतिकदृष्ट्या वाईट गोष्ट आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. मुलं मुली वयात येताना प्रेम प्रकरणं करूच दिली पाहिजेत आणि त्यांना सार्वजनिक ठिकाणी सुद्धा, सुरक्षित ठिकाणी सुद्धा उघड्यावर बसून एकमेकांचं प्रेम व्यक्त करता आलं पाहिजे. प्रेमासारखी या जगातली सुंदर आणि सार्वजनिक गोष्ट, प्रेम ही सार्वजनिक गोष्ट आहे. मला प्रेम होत नाही असं या पृथ्वीवरचा एकही माणूस म्हणू शकत नाही. प्रेम ही प्रत्येक मानवात असलेली गोष्ट आहे आणि विजातीयावरचं प्रेम ही निसर्गानं दिलेली देणगी तर आहेच आहे, पण ती प्रत्येकाच्या अंगात आहे. याचा अर्थ ती सार्वजनिक आहे. आणि एवढ्या सार्वजनिक गोष्टीचा कोडमारा भारत आणि त्याच्या भोवतीच्या मागासलेल्या देशांमध्ये चालतो, हे मला नेहमीच खटकत आलेलं आहे. म्हणजे या देशात सर्वात जास्ती गाणी, कविता कशावर लिहिल्या गेल्या असतील तर तो विषय प्रेम आहे. इथं भक्ती संप्रदायात सुद्धा प्रेम सांगितलं गेलेलं आहे. प्रेम हा या देशाला वर्ज्य विषय नाही. लैंगिकता आणि प्रेम हा भारतातला मुख्य विषय आहे, चर्चेचा, श्रद्धांचा. म्हणजे महादेव आणि पार्वती यांची प्रेमकथा आणि गावोगावी महादेवाची मंदिरं किंवा पिंडींची मंदिरं, ते खरं तर का महादेवाचं मंदिर म्हणतात पिंडीच्या मंदिराला मला कळलेलं नाही. पिंडीचं मंदिर असं म्हटलं पाहिजे, कारण पिंडीत पुल्लिंग आणि स्त्रीलिंग यांच्या सृजनाचा, मिश्रणाचा, मिलनाचा आवाढव्य खेळ आहे. त्या नुसत्या पिंडीच्या देवळाला महादेवाचं नुसतं मंदिर का म्हणायचं? खरं तर पार्वती आणि महादेव किंवा स्त्री पुरुष यांचं मंदिर असं म्हणायला पाहिजे, कारण ते आपल्याकडच्या सृजनाचा, एकमेकांबद्दल असलेल्या आदराचा, एकमेकांशी होणाऱ्या मिलनाचा मोठा खेळ आहे आणि तो खूप जुना आहे. भारतातलं पहिलं मंदिर 1500 वर्षापूर्वी उभं राहिलं याचा लेखी पुरावा मिळतो, कागदोपत्री पण आणि वास्तुरचना. त्याच्यानंतर गावोगावी जी मंदिरं उभी राहिलीत ना, त्यातलं मुख्य मंदिर हे महादेवाचं मंदिर म्हणून जे ओळखलं जातं ते पिंडीचं मंदिर आहे. आणि पिंड म्हणताना माणसाच्या आत्म्याशी संबंधित गोष्ट आहे ती. पिंड स्त्रीपिंड आणि पुपिंड असं नाही आहे, ते माणसाचं पिंड, त्यात स्त्रीलिंग पण आलं आणि पुल्लिंग पण आलं. अशी महान संस्कृती असलेल्या या देशात पोरापोरींना प्रेम करायला, प्रेमाचे आणाभाका घ्यायला, एकमेकांशी गुंतून राहायला सार्वजनिक जागा उपलब्ध नाही आणि प्रेम होत नाही असा माणूस नाही, भारतातही नाही. आणि तरीही तरण्या पोरांना प्रेम प्रकरणं करायला जागा राहत नाहीत. हे या देशाचं वाईटपणाचं आहे. झालं असं पाहिजे की प्रेम करायला मुला मुलींना खुली सूट दिली पाहिजे आणि त्यांना जागा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. म्हणजे पोलिसांना कुठलाही अधिकार नाही कुठल्याही जोडप्याला चौकशी करण्याचा, आणि पोलीस घाबरवतात या जोडप्यांना. म्हणजे एका बाजूला गुंड आणि दुसऱ्या बाजूला पोलीस. खरं तर पोलिसांचं काम आहे त्यांना संरक्षण देणं, पण पोलीसही दंडुके घेऊन येतात आणि इथं काय करताय, उठान वगैरे वगैरे असलं काहीतरी चाळे चालू असतात. संस्कृती रक्षणाच्या नावाखाली हे असंस्कृत लोक म्हणजे पोलीससुद्धा आणि गुंडसुद्धा प्रेम करणाऱ्या लोकांना नीट जगू देत नाहीत. आणि तो अवधी एक विशिष्ट एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर लग्न होईपर्यंत किंवा प्रेमभंग होईपर्यंत तो जो कालावधी आहे ना, फार रम्य कालावधी आहे आणि तो युवकांच्या, तरुणांच्या गरजेचा आहे, त्यांच्या एकूण वाढीच्या दृष्टीनं आवश्यक आहे. तर त्यांना जागा असल्या पाहिजे आणि गुंडांनी यांना छळू नये याची व्यवस्था पोलिसांनी केली पाहिजे. तर पोलिसच यांना उठा, निघा, इथं काय करताय, आईबापांना फोन लावू का,
पोलिसांचं हे काम नाही आहे. इकडे घाणेरडे चाळे खूप चालू असतात, गुन्हे खूप घडत असतात, लाखो गुन्हे घडत असतात, बलात्कार घडत असतात. त्याचं पोलीस काही करत नाही. पण या जोडप्यांना आणि ते दक्षता अशी दाखवतात की बुवा तुमच्यावर गुंडांनी येऊन बलात्कार केले तर काय करणार, म्हणून तुम्ही उठा. अरे तुझं काम आहे ना दादा तिथं संरक्षण द्यायचं, तुला पगार त्याचा मिळतो. समाज तुला जो पगार देतो ना इथल्या, आणि प्रेम या विषयाला संविधानात बंदी नाही, कायद्यात सुद्धा नाही. तुझं काम आहे कायद्याचं रक्षण करणं, आणि तुझं काम आहे माणसाची नागरिक म्हणून अदब ठेवणं, त्याच्याशी त्याचा नोकर असल्याच्या थाटात वागणं. तर तू बापच व्हायला निघतो पोलीस. तुला कायद्यानं सांगितलंय या समाजाचा सेवक आहेस तू, तर तुझ्या हातात दंडू का दिलंय समाजानं? तुला खाकी किंवा कुठला जो ड्रेस असेल तो समाजानंच दिलाय, आणि तुझा पगारही तुझ्या पोटपाण्याची व्यवस्था नाही समाजानंच केली आहे. तर तू जाऊन या जोडप्यांना काय बोलतो? त्यांच्या नागरिकत्वाचं, त्यांच्या नागरिक अधिकारांचं हनन करतो तू. तू गुंडाच्याच पातळीला जातो. तर पोलिसांनी संरक्षण दिलं पाहिजे. मूळ मुद्द्यावर येऊ. मुळात प्रेम प्रकरण करायला जागा उपलब्ध असली पाहिजेत. त्या कुठे आहेत? अख्ख्या देशाचा विचार करा तुम्ही. किती बाग आहेत, किती नदीकाठ आहेत, त्यांना एकांत मिळेल, सगळ्यांमध्येच एकांत मिळेल अशा किती जागा आहेत. अर्थात चव्हाट्यावर येऊन आमचा अधिकार आहे प्रेम करण्याचा आणि म्हणून आम्ही काही चाळे करणार, तर भारतात चुंबनं वगैरे रस्त्यावर चालत नाही. तुम्हाला बसूच येतात, तुमच्या वासना उफाळत असतात, आणि त्या मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर तर खूपच घाणेरडे चाळे चालू असतात. समागमाला जागा नाहीत, काही नाही. तर मला वाटतं प्रेम करताना समागम करूच नाही, या मागास मताच आहे मी. हो, वयात आलं की लगेचच चाललं तुम्ही उड्या मारत, असं नाही चालणार. त्याला अख्ख्या जागतिक समाजानं त्याला संयम नावाची गोष्ट शिकवली, प्रेमाला नाही. लैंगिकतेला मात्र संयम आहे, ते मी मानतो, आणि इथं मी मागास ठरतो. त्याचं एक विशिष्ट वय असलं पाहिजे, त्या विशिष्ट वयात सर्वांच्या संमतीनं समागम केला पाहिजे. समाज रचनेचा नियम तो आहे. तुम्ही चोरून चापाटून समागम करणार आणि मग ते फालतूचे रोमांच आणि आपण फारच मोठा पराक्रम केला. मुळात प्रेम ही पराक्रमाची गोष्ट नाही, तर जगण्यातल्या श्वासासारखी नितांत सुंदर आणि नियमित गोष्ट आहे. त्यामुळं ती समागमातच रूपांतरित झाली पाहिजे असं अजिबात नसतं. आणि खरं प्रेम आहे ना, घाई करत नाही समागमाची. प्रेम ही फार स्वतंत्र गोष्ट आहे. प्रेमाच्या अतिशय पुढचं टोक म्हणजे समागम आहे, आणि तिथं जाईपर्यंत थांबलं पाहिजे. तर प्रेमाला जागा असल्या पाहिजेत, आणि त्या सगळ्या समाजानं मिळून दिल्या पाहिजेत. आता इथं बारके मुद्दे असे सुरू होतात की समाज त्या धारणेचा आहे का? तर तो नाही आहे. सामाजिक चेहरा म्हणून जो आहे ना आपल्या भारतीयांचा, तो प्रेमविरोधी असा आहे. आणि गंमत अशी आहे की प्रत्येक भारतीयाला कुणाला कुणाबद्दल प्रेम वाटत असतं वयात येताना. तर मला असं वाटत राहतं की या प्रेमाबद्दलचं एक सामाजिक व्यवस्थापन असलं पाहिजे. त्या सगळ्या ही पोरं वयात येणार आहेत हे प्रत्येक आईबापाला माहिती असतं, आणि वयात आल्यावर प्रेम प्रकरणं सुरू होणार. यांना मुलांची आकर्षणं वाटणार आहेत, मुलींची आकर्षणं वाटणार आहेत, हे आईबापांना पाठ असतं, कारण ते स्वतःच त्या अवस्थेतनं गेलेले असतात. तर मग मला असं वाटतं की ज्या अवस्थेतनं आपण तरुणपणी वयात येताना गेलेलो आहोत, किंवा तरुण झाल्यावर जे केलेलं आहे आपण, ते करण्याची सवलत मुलांना असली पाहिजे. आपला झाला कोंडमारा, आणि त्या कोंडमाऱ्याचे मानसिक विकृत परिणामही झाले आपल्यावर. तर आपल्या मुलांनी थोडं खुलं, चांगलं, खुल्या श्वासांचं जगलं पाहिजे, याची जबाबदारी आईबापांची आहे. आईबाप काय जबाबदारी घेतात? म्हणजे जे आईबाप स्वतः प्रेमात पडलेले असतात तरुणपणी, आणि असं बिना प्रेमात पडलेलं एकही स्त्री किंवा एकही पुरुष नसतात, आणि तरीही मुलांच्या वयात येण्याची वेळ झाली आणि प्रेमात पडायची वेळ झाली, त्यातले बहुसंख्य आईबाप हे मुलामुलींच्या प्रेमाच्या विरोधात जातात. असं काही करू नका म्हणतात, आणि ते भासवायचा असा प्रतिमांचा खेळ असं खेळायला जातात की आम्ही असं काही केलं नाही बुवा आमच्या तारुण्यात. खोटं बोलतात ते, आणि हेच खोटे संस्कार स्वतःच्या मुलांवर करतात ते. मुलांनाही वयात येताना माहिती असतं ना की आपले इथं आईबाप कधीतरी तरुण होते, आणि तेही या प्रेम प्रकरणात वगैरे आकर्षणात पडलेले असणार आहेत. तर आईबाप मुलांना फारच मूर्ख समजतात.
आणि आईबाप असं दाखवायचा प्रयत्न करतात की बुवा आमचा काही संबंध नाही या विषयाशी. आमचं काय झालं, आम्ही थेटच कोरडे ठक्क होतो. आणि मग वटनं एकदा आज्ञा आली की हा पुरुष आहे आणि ही स्त्री आहे, आता तुम्ही दोघं लग्न करा. आणि कोरड्या अवस्थेतनं मग लग्नाच्या दिवशी आम्ही ओले झालो आणि आमचा संसार सुरू झाला. मन, मेंदू, हृदय नावाच्या ज्या घटना आहेत, लैंगिकता, आतले उचंबळ सगळे, या सगळ्यांचं काय केलं तुम्ही तारुण्यात? तर आम्ही फार ते इतकं आवडतात की आम्ही साधू आणि संन्यासीच होतो, फार संयमित होतो. असं नाही राहता येत. हा निसर्ग आहे आणि सगळ्यांना पाठ असतं ते. मुलामुलींनाही माहिती असतं नाही हे यांचंही झालंय म्हणून. अर्थात मुलं मुली श्रद्धेनं ते बोलत नाहीत आईबापांविरोधात, कारण आईबापांविरुद्ध असं बोलायचंच नसतं. आणि लैंगिक विषयांबद्दल बोलायचंच नसतं. आईबापांची लैंगिकता हातवर्जच विषय आहे. आईबाप मुलांचं लग्न लावून देतात, हेच त्यांच्यावर लैंगिक उपकार आहेत. आईबापांबद्दल असा विचारच करायचा नसतो. त्यांनाही खुलेपणा हवा किंवा त्यांनी आयुष्यात तसं काही केलं असेल असला विचारसुद्धा करायचा नसतो, कारण वडिलांवरची श्रद्धा तुटते म्हणे यातनं. असली भाबडी आणि भाकड श्रद्धेचं करायचं काय? हे नैसर्गिक जगलं पाहिजे की आईबाप ज्या वातावरणातून आलेत किंवा आईबाप ज्या मानसस्थितीतून आलेत, शरीर स्थितीतून आलेत, तसंच पुढच्या पिढ्याही तशाच येणार आणि सगळं जग असंच चालत राहतं. हा सृजनाचा खेळ आहे जागतिक. तर मुलामुलींना प्रेम करायला जागा उपलब्ध असल्या पाहिजेत, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. आणि त्याची व्यवस्था समाजानंच केली पाहिजे मिळून. पण यात काही बारके बारके मुद्दे आहेत. मुळात काही गोष्टी बदलल्या पाहिजेत. लैंगिक आकर्षण हा प्रेमाचा पहिला मुद्दा असेल ना, तर मग ते प्रेम नाही. प्रेम नावाची गोष्ट खरोखर वेगळी आणि फार गुंतागुंतीची आणि फार मानसिक सुंदर गुंतागुंतीची आहे. कुणात तरी कायमचं गुंतून जाणं म्हणजे प्रेम. कोणीतरी कायमसाठी आपल्याला आवडणं म्हणजे प्रेम. आणि कोणीतरी आपल्याला आयुष्यभर मिळावं असं वाटणं म्हणजे प्रेम. तो वयात येणारी मुलं मुली प्रेम करतात की लैंगिक आकर्षण आहे त्यांचं, याचा अभ्यास झाला पाहिजे. आणि जर ते प्रेम करणार असतील तर तशा पद्धतीचे संस्कार त्यांना मिळाले पाहिजेत. आणि लैंगिक आकर्षण बाळगणार असतील तर तेही वाईट नव्हे, पण त्याचंही एक व्यवस्थापन आणि त्याचेही संस्कार असले पाहिजेत. तर त्या संस्कारांची वानवाच आहे आपल्याकडे. पूर्ण तुटवडा, पूर्ण दुष्काळ. यातनं बाहेर यावं लागेल. म्हणजे मला खूप आईबाप माहिती आहेत की मुलं वयात यायला लागल्यानंतर दडपणातच जातात आणि विशेषतः मुलींच्या बाबतीत जातात. त्या मुलीच्या शरीरात त्यांच्या घराण्याची इज्जत असते म्हणा. आश्चर्यकारक आहे. मुलाच्या शरीरात इज्जत बिज्जत तसं काही नसतं. ते चालतं कारण तो सांड आहे आणि तो दिलाच आहे मोकळा बैल हिंडायला, कठाळ्या गावभर हिंडायला मोकळा. पोरीनं नाही करायचं. तर इथंच मुख्य गोची आहे. मुळात या समाजातलं स्त्रीचं जे लैंगिक यंत्र म्हणूनचं स्थान आहे ना, ते बदललं पाहिजे. आणि त्याच्या अनेक घटना करायला पाहिजेत. उदाहरणार्थ मी नेहमी सांगत राहतो की लहानपणी मुलं मुली एकत्र खेळत असतात तेव्हा कुठल्याही आईवडिलांचं किंवा समाजाचं काहीही त्याच्यावर हरकत नसते. पण मुलं मुली थोडी वयात यायला लागली की आईबाप आणि समाज सावध होतो आणि त्या दोघांना वेगळं करतो. इथं पहिलं बिन असतं. तर मला असं वाटत राहतं की संस्कारांमध्ये मुलं मुली लहानपणापासून एकत्र खेळत येत असतील तर वयात आल्यानंतरही त्यांच्यात मैत्री भावानं एकत्रपणा राहिला पाहिजे. त्यांना एकमेकांपासून वेगळं नाही काढलं पाहिजे. त्यांना एकमेकांबरोबर राहू दिलं पाहिजे. एकमेकांच्या स्पर्शात राहू दिलं पाहिजे. समागमात नाही म्हणायचं आहे मला. त्यांना एकमेकांच्या स्पर्शाचं आकर्षणच नाही वाटणार, काहीही वाटणार नाही, अशा पद्धतीचं स्पर्शात राहू दिलं पाहिजे. आणि हे बहुसंख्य भारतीय समाजात नाही आहे. म्हणजे आपल्या बहुतेक शाळा मुळात मला अजून कळालेलं नाही, फक्त मुलांची शाळा, फक्त मुलींची शाळा, इथं विकृतीच वाटते मला. पण मिश्र असलेल्या शाळांमध्ये सुद्धा मुलं आणि मुली वेगळ्याच बसतात. त्यांना एकत्र खेळू दिलं जात नाही, एकत्र बसू दिलं जात नाही. वर्गात ते मी कुठल्या तरी मधल्या भाषणात म्हणालो सुद्धा नेहमी सांगत आलो की आमची मान जी तिरकी झाली याची खरी कारणं अशी होती की कुठल्या तरी एका बाजूलाच पोरी बसायच्या आणि दिवसभर मास्तरकडे पाहू का पोरीकडे पाहू, पोरींकडे पाहू तिकडे वळून, तर ते आकर्षण आणि त्यांच्याही माना तिरके, आमच्याही माना तिरके. तर हे किती काळ चालणार?
तर मुलं मुली एकत्र वाढू दिली पाहिजेत आणि कुठल्याही वयात आणि सतत. मी सभा करत हिंडतो, भाषणं करत हिंडतो, त्यावेळेस पाहतो स्त्रिया एका बाजूला बसवलेल्या असतात, पुरुष एका बाजूला बसलेले असतात. जणू कोणतरी पुरुष पळवून नेईल आपल्या बाईला किंवा बाई कुठली तरी पुरुषाला पळवून नेईल, अशा पद्धतीचं वातावरण असतं. हे बदललं पाहिजे. आणि हे हे बंडखोर वगैरे नाही, हे नैसर्गिक आहे. मुळात स्त्रीला माणूस म्हणून किंमत दिली पाहिजे आणि पुरुषालाही माणूस म्हणून किंमत दिली पाहिजे. भारतातला पुरुष हा लैंगिक यंत्रच असतो आणि भारतीय स्त्री ही लैंगिक यंत्रासारखीच वापरली जाते किंवा असते, असं ते दोन्हीही समजतात आणि समाजही तसंच समजतात. तर लैंगिकतेच्या बाहेर एक माणूस पण आहे आणि दोघांमध्ये ते खुलेपण असलं पाहिजे. सगळे उठून एकमेकांशी समागम करायलाच उत्सुक असतात असं नसतं. तर ही ही खुली भूमिका आणि हा दर्जेदारपणा समाजात येणं गरजेचं आहे. आणि मग घरांमध्ये आता महत्त्वाचा मुद्दा आहे, घरांमध्ये मुलं मुली वाढवताना त्यांना माणूस म्हणून वाढवलं पाहिजे. दर्जेदार बुद्धिमान माणूस आणि मेंदूवर संयम ठेवणारा माणूस. तर मग या संयमाचे धडे कोण देणार? तर घरानं दिले पाहिजेत आणि ते खुल्या भाषेत दिले पाहिजेत. आईबाप जे दडपणात जातात आणि मुलामुलींना आवरायला पाहतात आणि मुलीला लवकर जाणीव देतात, काही झालं तरी संध्याकाळी लवकर घरी यायचं वगैरे वगैरे, मग मैत्रिणींकडे जायचं नाही, मित्रांकडे जायचं नाही, कुठं गेली होती, का गेली होती वगैरे वगैरे, ते दोघांना नियम केले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक फार लिहिलं आहे पण अनेक वेळा इथे अनेक वेळा बोललो आहे सुद्धा की मुलामुलींशी ना आईवडिलांची दोघांचीही समान वर्तणूक असली पाहिजे अपत्य म्हणून. त्यात स्त्री पुरुष असा भेद नसला पाहिजे आणि आईबापांनी मुलांशी स्पर्शाची भाषा कायम ठेवली पाहिजे आणि गप्पा मारल्या पाहिजेत आणि गप्पा जगण्याबद्दल मारल्या पाहिजेत. कुठल्या तरी थितल टी व्हीवरच्या सिरियला आणि चित्रपट आणि नाटकं, क्रिकेट आणि राजकारण आणि पैसा असल्या थितल गोष्टींवर बोलण्यापेक्षा ना मुलामुलींचं जे काही सृजन आहे मेंदूतलं आणि आईबापांच्या मेंदूतलं जे सृजन आहे त्याचं मिळून गप्पा मारल्या पाहिजेत आणि विश्वासानं मुलं मुली आणि आईबाप एकमेकांशी बोलले पाहिजेत. लैंगिकतेबद्दलही बोलले पाहिजेत. आणि लैंगिकतेची भाषामध्ये मी व्हिडिओ केले तेव्हा काही ताईंनी विचारलं काय ताईंनी की हे बोलायचं कसं, तर तुमच्या घरात जी भाषा चालते ना त्यातच बोललं पाहिजे. त्याचं काही प्रशिक्षण वगैरे घेण्याची गरज नाही. तुम्हाला भाषा येत असते आणि मुलांशी मग ते सांकेतिक असेल किंवा कसंही असेल त्याच्यावर तुम्ही बोलू शकता आणि मुलांना मनं मोकळी करायला आणि आईबापांनाही मनं मोकळी करायला आईबापांनी मुलांशी सांगितलंच पाहिजे की तुम्ही वयात आलं याचं दडपण वाटते आम्हाला, हे बोललंच पाहिजे मुलामुलींशी. आणि आमच्या वयात आम्हाला ते वाटत होतं, फक्त एक आहे की आम्ही कोंडलेलो होतो आणि आम्हाला संधी नव्हती किंवा त्यातूनही संधी साधून आम्ही प्रेम प्रकरण केली. हे खुलं बोललं पाहिजे. आईबाप आणि मुलं मुली हे 4 जण एकमेकांशी पूर्ण पारदर्शी असले पाहिजेत. त्या पारदर्शीपणा जर जमला, त्याचं दडपण येतं वगैरे, मग ते ठीकच आहे. मग तुमचं चालू द्या नेहमीचं जे चालू आहे ना. मग मुलं मुली कुठेतरी गुपचूप लफडी करणार. खूप मुली वाका करतात. वाका म्हणजे गर्भपात. खूप वाक्य चालू असतात. आपल्याकडे सार्वजनिक सोहळे झाले भारतात, त्याच्यानंतर मुली, कारण त्या सार्वजनिक सोहळ्याच्या निमित्तानं मुलींना बाहेर पडायला संधी मिळते आणि रात्री मग काय ते 10-15 मिनिटाचा उद्योग करून यायचा असतो. तर मोठमोठ्या महानगरांमधले दवाखाने 2-3 महिन्यांनी वाक्यासाठी प्रसिद्ध असतात, गुपचूप गर्भपात वगैरे वगैरे. हे सगळ्यांना माहिती आहे ना. हे होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही मुलांशी आणि मुलांनी तुमच्याशी पूर्ण पारदर्शी राहिलं पाहिजे. मनात येईल ते बोललं पाहिजे आणि त्यांच्या लैंगिक समस्या, लैंगिक इच्छा यांच्यावर बोललं पाहिजे, नुसत्या समस्यांवर नाही. आपल्याकडं लैंगिकता म्हणजे काय शिकवतात तर फक्त शरीरशास्त्र आणि त्यातल्या समस्या. अशा दक्षता घ्या, स्वच्छता अशी बाळगा. अरे ते जे इच्छा होत आहेत त्याचं काय करायचं, त्याचं आकर्षण वाटतंय त्याचं काय करायचं, त्याचं नियंत्रण, नियोजन आणि संयोजन कसं सांगाल बरं. ते डॉक्टरांकडे जाऊन नाही करणार आहे, तुम्ही घरातच केलं पाहिजे. तर घरातले संस्कार बदलले पाहिजेत आणि घरातले संस्कार बदलले तर घरं मिळून समाज होतो, म्हणजे समाजातले संस्कार. तर मुलं मुली खुली खेळू दिली पाहिजेत, एकत्र राहू दिली पाहिजेत आणि त्यांना बोलताना स्पष्टपणे बोललं पाहिजे. हे याच्यापासून थोडं जपून राहा. तुमचं वय येणार आहे तोवर संयम आणा. तोवर तुम्हाला काय काम आहे, तुमचा अभ्यास आहे, तुमचं कारकीर्द आहे, तुमची कर्तबगारी आहे, तुमचे खेळ आहेत, तुमचे आनंद आहेत, तुमचे मनोरंजन आहेत, नाटकं आहेत, चित्रपट आहेत, काय जे तुम्हाला करायचं ते सगळं करून घ्या आणि लैंगिकतेला कधीतरी यश येईल. लैंगिकतेवर जाणारच आहात तर तोवर थांबा. आणि मुळात एक आहे की
अससून दुसऱ्याबद्दलचं आकर्षण वाटणं आणि ते एकदाचं पूर्णत्वाला नेणं, हा त्यातला गंभीर भाग आहे. ती जी वेळ जाण आहे ना त्यातला मधला, हा फार सुंदर रम्य वेळ आहे. तर मुलामुलींना ते जर करू दिलं आणि लैंगिकतेतनं बाहेर आलं, एक लक्षात घ्या, लैंगिक अवयवांमध्ये अडकलेले जे मेंदू आहेत ना ते बाहेर काढले पाहिजेत. आपले मेंदू आहेत ना वयात येताना तिथं अडकलेले असतात. तिथून बाहेर काढून त्यांना जग आणि त्यांना सांगणं हे तुमचं सहज आहे. तुम्हाला हवा तेव्हा आनंद घ्या, पण संयमी राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रेम कोणाबरोबर करायचं हे मुलीच्या आईबापांनी आणि मुलाच्या आईबापांनी ठरवलं पाहिजे. कारण प्रेम प्रकरणांमध्ये भारतीय वातावरणात जाणवतं असं की तिथं पुरुष सत्ता का खेळ चालू असतो, तिथं बरोबरी नसते. म्हणजे पोरगी पटेपर्यंत पोरं ही या जगातली सगळ्यात दयनीय, सगळ्यात लाचार जमात असते. पण एकदा पोरगी तावडीत आले की बहुतेक भारतीय पोरांचं पुरुषत्व जागं होतं. आणि ते पुरुषत्व म्हणजे मालकी भावना आणि दादागिरी, गुलाम भावना. आणि तिनं जर तो संयोगाचा खेळ खेळला तर संपलंच, मग त्याची मालकी 100%. हे इतकं भयावह आहे. जोवर स्त्री आपल्या ताब्यात येत नाही तोवर इथले पुरुष एवढे गुलुगुलू आणि एवढे नम्र आणि काही करायला तयार, काही तुझ्यासाठी जीव देईन अमुक. आणि एकदा त्या पोरीनं, स्त्रीनं शरीर वापरू दिलं की झालाच मालक हा शरीराचा. आणि मग त्याला वाटतं की आपल्या हुकुमतीत हे शरीर आहे आणि हे आपण म्हणू तसंच चाललं पाहिजे. आणि मग त्याची पुरुषी गुंडवृत्ती जागी होते आणि तो तिच्यावर दादागिरी करायला लागतो. हे भारतीय प्रेम प्रकरणांमधलं सत्य आहे. म्हणून मग ते कसंही, तर कुणाच्या नादी लागलं पाहिजे हे पोरालाही शिकवलं पाहिजे आणि पोरीलाही शिकवलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शिकवलं पाहिजे की पुरुष दादा, तू पुरुष जरी असला तरी तू माणूस आहेस आणि तिला सन्माननीय वर्तणूक देस. ती स्त्री असली तरी तीही माणूस आहे, हे संस्कारांमध्ये शिकवावं लागेल. ते नाही आपल्याकडे. पुरुष प्रेम प्रकरणात ज्या पद्धतीची दादागिरी करतात स्त्री ताब्यात आल्यानंतर, ते भयंकर आहे. आणि मग त्या स्त्रियांना जेव्हा ते असह्य होतं तेव्हा त्या एकतर नाच सोडून जातात, मग आत्महत्या, काय काय बलात्कार, सगळे गुन्हे करतात. किंवा मग नाईलाजानं याच्याबरोबर संसार होतात. तर आपल्या पोरीनं कुठला पोरगा निवडला आहे आणि आपल्या पोरानं कुठली पोरगी निवडली, तर मला असं वाटत राहतं की ते बोललं पाहिजे आईबापांनी. आणि मुळात आईबापांनीच मुलीला आणि मुलाला माणूस म्हणून समानतेनं वागलं पाहिजे. त्यात स्त्री आणि पुरुष असा भेद नाही केला पाहिजे. एक शाब्दिक फरक सांगतो. आपल्याकडचे खूप मूर्ख बोलताना असं म्हणतात, रस्त्यावरनं एक बाई चालली होती आणि एक माणूस चालला होता. तर मुळात भाषेतच दुरुस्ती करून घेतली पाहिजे. पुरुषाला माणूस म्हणायचं आणि स्त्रीला स्त्री म्हणायचं, हा असला घाणेरडा संस्कार आहे. तो भाषिकच आहे. तिथं आम्ही माळावर ना 2 बाया पाहिल्या आणि 2 माणसं पाहिली. 2 पुरुष पाहिले असं म्हणा, तर हाही भेद काढला पाहिजे. आणि त्या दोघांना समान वर्तणूक देऊन आईबापांनी मुलांच्या प्रेम प्रकरणात सामील असलं पाहिजे, थेटच सामील झालं पाहिजे. मुलांनी आईबापांना स्वतःचं प्रेम प्रकरण सांगूनच प्रेम प्रकरण केलं पाहिजे आणि त्याच्या परीक्षा झाल्या पाहिजेत. तो मुलगा कोण आहे, त्याचा स्वभाव कोण आहे, ती मुलगी कोण आहे, तिचा स्वभाव कोण आहे, काय आहे त्यांची अवस्था, त्यांच्या मेंदूची अवस्था तपासली पाहिजे. जात धर्म पैसा वगैरे नाही तपासत बसू. त्यांच्या मेंदूची अवस्था तपासली पाहिजे की ते दर्जेदार माणूस आहेत का, चांगले माणूस आहेत का, सज्जन, प्रामाणिक, पारदर्शी माणूस आहेत का. आणि मग पोरींना प्रेमात पडू दिलं पाहिजे आणि पोरांनाही प्रेमात पडू दिलं पाहिजे. पोरी गैरफायदा घेतात आजकाल. मोबाईलचा ते काय रिचार्ज करायला, त्याच्यासाठी काय चाललंय, हॉटेलमध्ये जाणं, मग ते काहीतरी चित्रपटांना जाणं, त्यांना पैसे खर्च करणारा पोरका शोधणं, ही सुद्धा विकृत आहे गोष्ट. पोरींनी अशा पद्धतीनं व्यवसायाला लागणं गैर आहे. पोरं कशाला पाठवायची, तर ते खर्च काढतील, हे विकृतीचंच आहे.
ती त्यांची विकृती आहे. म्हणजे याची पुरुषी विकृती आहे आणि ती स्त्रीत्वाचा गैरफायदा घेते, असंही झालं. तर चांगलं आनंदी प्रेम करायचं असेल ना, तर आईबापांनी मुलांमध्ये सामील असणं, सतत संवादी असणं आणि त्यांना एकमेकांमध्ये खुलं राहू देणं आणि ते स्वतः खुले असणं मुलांशी, आणि दोन्ही घरातल्या मुलांशी. आणि गुंड, घाणेरडे, डुक्कर पद्धतीचे जे लोक असतात ते पुरुष असतात आणि जे फक्त वासनांसाठी आलेले असतात यांच्या नादी पोरांना लागू न देणं आणि त्या पद्धतीच्या सावधगिऱ्या सांगणं आईबापांनी हे गरजेचं आहे. तर खूप साऱ्या समस्या सुटतील. आईबापच मुलांशी खूप खुले राहिले ना, तर मग ते मुलींचं वाहवत जाणं आहे किंवा त्यांना कोणीतरी फसवणं आहे, त्यांच्यावर बलात्कार होणं आहे, त्यांच्या शरीराचा गैरवापर होणं आहे, त्यांना तथाकथित ती जी इज्जत जाणं आहे, ते या सगळ्यातनं वाचायचं असेल तर मुलींना समान पातळीवर वाढवता येणं आणि त्यांच्याशी सगळ्या लैंगिक चर्चा खुल्या करता येणं, आकर्षणाच्या चर्चा करता येणं, लैंगिक चर्चा करता येणं आणि प्रेमाच्या चर्चा करणं आणि उदात्त प्रेम शिकवणं. शेवटी माणूस संस्कारांनी घडतो. ते एकदा संस्कारांचा विचार करा ना, आपल्या घरातल्या संस्कारांचा, आपल्या समाजातल्या संस्कारांचा. आणि पुन्हा ते म्हणू नका की आम्ही एकट्यानं घरात केलं तर काय. तुमच्या घरात तर सुरुवात करा आधी. मग शेजारच्या घरात आहोतच आम्ही सांगायला, किंवा तुम्ही सांगा. आपण सगळे मिळून सांगू शकतो ना एकमेकांना की बुवा असं जगू. संस्कारांची प्रक्रिया बदलू, भारतीय संस्कारांची. प्रेम, लैंगिकता आणि आकर्षण या विषयातल्या संस्कारांचा पूर्ण बदल करणं आणि आपल्यात जो कोंडमार आहे किंवा गुप्तपणा आहे किंवा लपवाछपवी आहे ते काढून टाकणं आणि त्याला पारदर्शी खुलं करणं, असं ते करावं लागेल. खूप बोललो. काही प्रश्न असतील ते जरूर विचारा. लोक कमेंट्स करत नाही आहेत, अर्थात मला फार घेणं नाही त्याचं, कोण किती पाहतायत वगैरे नाही. माझं ठरलं बडबडून ठेवायचं आणि चूक बरोबर काही का असेल ना बडबडून ठेवायचं. वाटलं तर प्रश्न विचारा. कुठं कधी व्हॉट्सअप नंबर मिळाला तर त्याच्यावरही विचारा किंवा देईन पण मी. काही विचारलं तरी चालण्यासारखं आहे, जरा बोलत राहू. आणि हा अंतिम ज्ञानाचं आहे असं कृपया समजू नका. या चर्चांमधनं, या संवादातनं आपण ज्ञानाकडे जाऊ असा विचार आहे माझा. मी ज्ञानी नाही, अजून व्हायचंच आहे. तुम्ही पण नाही आहात. आपण सगळे मिळून जरा ज्ञानाकडचा प्रवास करू आणि जग शांत सुखी करण्याचा प्रयत्न करू. मुलांची काळजी वाटते. मला वाटतं त्यांना संवादी होऊ द्यावं, प्रेम प्रकरण करू द्यावेत. छोटं उदाहरण देतो मग थांबू. 10वी-12वीच्या वेळेला बरोबर पोरं प्रेमात पडतात आणि माझं स्पष्ट मत आहे, अधिकाधिक मुलं नापास होण्याचं प्रमाण जे आहे त्याचं खरं कारण त्यांचं लैंगिक कोंडमारा हा प्रकार आहे. त्यांना आकर्षण वाटत असतं, लैंगिक भुका जागृत झालेल्या असतात आणि दोन दबाव त्यांच्यावर असतात. एक तर तू शिक आणि काहीतरी कमवायचं बघ. तर पोरं भरकटतात त्याची खरी कारणं, आणि पोरं नापास होतात, त्यांचं अभ्यासात मन नाही लागत याची खरी कारणं त्यांना वाटणारं ते पोरीचं आणि पोरांचं आकर्षण येत आहे. खूप सारी पोरी घोकमपट्टी करून ज्ञानी होतच नाही, ती घोकमपट्टी करून पास होत राहतात, पण खूप सारी पोरं नापासही होत राहतात. या सगळ्या यंत्रणेत, कारण त्यांच्या त्यावेळची जी मानसिकता आहे, त्यावेळची जी बौद्धिकता आहे आणि त्यांच्या शरीरात होणाऱ्या ज्या उलथापालथी आहेत ना, याचा विचारच करत नाही आपण, त्यांच्यावर लादत राहतो. आणि नेमकं सांगलं ते 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वीच्या काळात हा सगळा खेळ चालू असतो. शरीरात उलथापालथी होत असतात आणि त्यांच्याशी बोलायला कोणीच नसतं. पोरं अनाथ असतात, पोरी पण आणि पोरं पण. त्यांना ते आकर्षण वाटत असतं, लैंगिकता जागृत झालेली असते आणि याच्यावर बोलायला कोणीच नसतं. आणि मग गैरफायदा घ्यायला टपलेले जे असतात, पुरुषही आणि स्त्रियासुद्धा, ते गैरफायदा घेतात आणि आयुष्याची वाताहत होते आणि प्रेमाच्या जखमा बाळगत बसावं लागतात. मी कुठेतरी म्हणालो आहे नेहमी, प्रेम एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर हा आयुष्याचा नरक आहे. हा नरक आपण खूप सारे भोगत असतो. ते व्हायचं नसेल तर नेमकं या वयात आहे ना, मुलामुलींशी खूप खुलं संवादी होणं गरजेचं आहे, खूप जपणं गरजेचं आहे. तुम्ही दडपणात जाऊ नका आणि घाबरू पण नका आणि त्यांना पण घाबरवत बसू नका. खुले व्हा, संवादी व्हा आणि खुलून बोला आणि फार विश्वासानं, फार आत्मीयतेनं, फार आपुलकीनं, फार मायेनं बोललं पाहिजे एकमेकांशी. मुलामुलींना लहानपणापासून त्यांनी सगळं येऊन सांगायची सवय लावली पाहिजे. तुम्ही पण त्यांना सगळं सांगण्याची सवय लागली पाहिजे आणि सतत खुल्या आणि अतिशय उघड भाषेत बोलण्याची गरज नसते. आपली आपली घराची प्रत्येकाची एक भाषा ठरलेली असते. आपण नाही का हागण्या मुतण्याला शिशू म्हणत, तशी तुमची भाषा तुम्ही विकसित करा ना तुमच्या घराची लहानपणापासून. आणि अजूनही आता वयात आली असतील मुलं तर विकसित व्हा आणि जरा खुले व्हा ना. थोडं धक्काबक्का बसेल 1-2 दिवस, पण एकदा सरावल्यानंतर काही वाटत नाही कुठल्याच गोष्टीचं.
मुलामुलींशी संवादी होणं, पूर्ण खुलं संवादी होणं. आणि या विशेषतः या वयात तुमची पोरं नापास व्हायची नसतील ना, तर त्यांना लैंगिकतेचं, आकर्षणाचं, प्रेमाचं हे बोला त्यांच्याशी. त्यांच्याशी हे झालं ना एकदा, एक अर्धा पाऊण तासाच्या गप्पा झाल्या तरी पोरं खुलेपणानं अभ्यास करायला लागतील. त्यांच्या लक्षात येईल फार महत्त्वाचं नाही हे, हे आधी महत्त्वाचं आहे, नंतर ते मिळणारच आहे. तर त्यावेळेस बघू. ते या वयात खूप पोरं जपा. जपा म्हणजे मग त्यांना ते दडपणात, बबडू बिबडू असं करण्यापेक्षा त्याला प्रौढ करा. मला वाटतं तरुणपणी पोरांचे मेंदू म्हातारे करायचे असतील, म्हातारे झालेच पाहिजेत. फार बालिशपणा करून चालत नाही. त्या बालिशपणातनंच बाहेर काढून त्यांना लवकर मेंदूनं प्रौढ करणं, याचा अर्थ ते कर्तबगारी, अभ्यास, जगण्याची व्यवधानं याच्यावर जास्ती जोर देऊ शकतील. आणि हे एक फक्त राहील. कुठले तरी 4 घटक जर असतील आयुष्यात जगण्याचे, त्यातले एक घटक फक्त लैंगिकता, प्रेम आणि आकर्षण आहे. 3 घटक वेगळेच आहेत. कुटुंब, पैसा, कर्तबगारी असे ती 3 घटक आहेत. या 3 घटकांचं खुलेपण यायचं असेल आणि तगडी पोरं पोरी तयार व्हायची असतील ना, तर हा जो चौथा घटक आहे, जो मुख्य होऊन बसतो आणि अडकून बसतो आणि सगळी दारं बंद करून घेतो, सगळे बोळानं बोळे लावतो, तर हा घटक खुला राहायला पाहिजे. हा धो निर्झरासारखा खळखळ खळखळ वाहणारा प्रवाह असेल ना, तर इकडं पोरं पराक्रम करतील मग. मग ती खेळात करतील, कलांमध्ये करतील, नोकऱ्यांमध्ये करतील, शेत्यांमध्ये करतील, जे जे जगण्याचं आहे त्याच्यात करतील. तिकडं ते पराक्रमी, कर्तबगार आणि ताकदवान व्हायचे असतील. आणि तर इकडचा जो लैंगिकता, आकर्षण आणि प्रेमाचा मुद्दा आहे ना, तो खळखळ खळखळ झऱ्यासारखा आईबापांबरोबर व्हायला पाहिजे आणि समाजाबरोबर व्हायला पाहिजे. खूप बोललो. काही असेल तर आणखी बोलू.